कराड शहरामध्ये 4 देशी बनावटीचे पिस्तूल व 8 जिवंत काडतुसे विक्री करण्याकरता आलेल्या 14 इसमांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या मुसक्या। कराड शहरामध्ये देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या आफताब मोमीन, रेहान शेख, अमर पाटील, ओंकार हिंगणे या चौघांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 4 देशी बनावटीचे पिस्तूल व 8 जिवंत काडतुसे यासह एकूण 3,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। आदरणीय SP सर निखिल पिंगळे सर, आदरणीय ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडम यांनी मागील काही दिवसांमध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांबाबत गोपनीय माहिती प्राप्त करणे तसेच त्यांच्यावरती DB पथकामार्फत निगराणी ठेवणे आणि त्यावरती कारवाई करणे याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने कराड शहरमधील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील कुंभार यांना शासकीय गोडाऊनच्या पाठीमागे काही इसम हे बेकायदेशीररित्या अवैध अग्निशस्त्र बाळगल्याची माहिती मिळालेली होती। काल दिनांक 10/7 रोजी ही माहिती मिळाल्यावरून कराड शहर पोलीस स्टेशनकडील DB पथकाचे प्रमुख निखिल मगदूम व त्यांच्या पथकाने शासकीय रत्नागिरी गोडाऊनच्या पाठीमागे छापा कारवाई केलेली होती। त्यामध्ये आफताब मोमीन वय 24 वर्षे राहणार मुजावर कॉलनी कराड, रेहान मेहबूब शेख वय 19 वर्ष राहणार मुजावर कॉलनी कराड, अमर पाटील वय 23 वर्ष राहणार काले तालुका कराड, ओंकार प्रकाश हिंगणे राहणार येडे मच्छिंद्र तालुका वाळवा या चौघांच्या ताब्यातून एकूण त्यांना 4 देशी बनावटीचे पिस्टल व 8 जिवंत काडतुसे असा एकूण 3,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळालेला आहे। सदर कारवाईमध्ये कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे, API विजय गोडसे यांचेसह कराड पोलीस स्टेशनमधील DB पथकामधील PSI मगदूम, त्यानंतर पोलीस अंमलदार सतीश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभूते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसिन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव व सोनाली पिसाळ यांच्या पथकाचे आदरणीय SP सर आणि ॲडिशनल मॅडम यांनी विशेष कौतुक केलेले आहे आणि या संबंधित गुन्ह्याचा देखील पुढील तपास चालू आहे। यावरती आपण आणखी प्रभावीपणे तपासामध्ये काही निष्पन्न होत आहे का यावरती सुद्धा काम करत आहोत।